एफईटीचं मिनिंग काय? एफईटीचं लॉंग फॉर्म काय काय आहे? एफईटी. फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. बरोबर आहे. मॉसफेटचा मॉसफेट मॉसफेटचं काय आहे मिनिंग? मॅम मेटल ऑक्साइड हा सेमीकंडक्टर फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. बरोबर आहे. ठीक आहे. आपलं आहे 4th नंबरचं प्रॅक्टिकल, सिंगल स्टेज कॉमन सोर्स एफईटी एम्प्लिफायर. एफईटी एम्प्लिफायर म्हणजे काय? फील्ड इफेक्ट ट्रान्झिस्टर. ठीक आहे. यामध्ये काय की कॉमन सोर्स एफईटी कॉन्फिगरेशन इज प्रोबेबली द मोस्ट वाइडली यूज ऑफ ऑल एफईटी सर्किट. ठीक आहे. कॉन्फिगरेशन फॉर मेनी ऍप्लिकेशन्स प्रोव्हाइडिंग अ हाय लेवल ऑफ ऑल राउंड परफॉर्मन्स. FET amplifier is an amplifier which use one or more field effect transistor. ठीक है. The main advantages of FET used for amplification is that it has very high input impedance and low output impedance. याचा यूज काय होतो त्यांनी दिलेला आहे. ठीक आहे. मेन ऍडव्हान्टेज. याचं मिनिमम थेरोटिकल बॅकग्राऊंड काय? FET. The FET means the field effect transistor is a transistor that use an electric field to control the electrical behavior of device. FET are also known as unipolar transistor. The common source circuit provides a medium input and output impedance level. In electronics, a common drain amplifier, also known as source follower, is one of 3 basic signals. ठीक है. 3 basic signal stage field effect transistor amplifier topologies typically used as a voltage buffer. These devices have a advantage over bipolar transistor of having an extremely high input impedance along with a low noise output, making them ideal for use an amplifier circuit that have a very small input signals. ठीक आहे. याची तुमची ही सर्किट डायग्राम आहे. ठीक आहे. सर्किट डायग्राम तुमचा एफईटीचा हा आहे सिम्बॉल आहे. हा आहे तुमचा एफईटीचा सिम्बॉल आहे. ठीक आहे. इनपुटला आपण सेम प्रोसेस आहे. इनपुटला तुम्ही काय लावणार आहे? फंक्शन जनरेटर आणि आउटपुटला तुम्ही काय लावणार आहोत? CRO. मेन जेवढे प्रॅक्टिकल्स आहे मेनली 70% प्रॅक्टिकलचं तुमच्या इनपुटला तुम्ही फंक्शन जनरेटरलाच लावणार आहोत आणि आउटपुटला काय आपण लावणार आहोत? CRO. ठीक आहे. ही तुमची आहे तुमची सर्किट डायग्राम आहे. रिसोर्स तुम्हाला सांगितलं आहे. रिसोर्स काय? कॅथोड आहे, ऑसिलोस्कोप आहे, फंक्शन जनरेटर आहे, DC पॉवर सप्लाय आहे, फील्ड इफेक्ट FET तुम्ही आपण यूज करू शकतो. रेजिस्टर्स दिलेले आहे. रेजिस्टर आहे तुमचा R1 300 ओम, R2 RS. ठीक आहे. 2 किलो ओम आणि RD. सोर्स रेजिस्टर RS म्हणजे सोर्स रेजिस्टर. RS इथे दिलेला आहे. हा सोर्स रेजिस्टर तुमचा आहे तुमचा 2 किलो ओम आणि RD मीन्स ड्रेन रेजिस्टर. ड्रेन. ठीक आहे. हा RD आहे तुमचा. ठीक आहे. RS म्हणजे सोर्स रेजिस्टर, CS म्हणजे सोर्स कॅपॅसिटर. ठीक आहे. RD म्हणजे ड्रेन रेजिस्टर. याचे तुमचे आहे ड्रेन, गेट आणि सोर्स. याचे टर्मिनल तुमचे काय आहे? एफईटीचे तुमचे टर्मिनल काय असतात? ड्रेन, गेट आणि सोर्स. जसं ट्रान्झिस्टरचे 3 टर्मिनल आहे,
बेस, इमिटर आणि कलेक्टर. एफईटीचे तुमचे टर्मिनल काय असतात? ड्रेन, गेट आणि सोर्स. ठीक आहे. हे आरडी म्हणजे का बरं, तुम्हाला हा प्रश्न पडला असेल तर आरडी म्हणजे तुमचा ड्रेन च्या इथे तुमचा हा रेजिस्टर कनेक्ट केलाय म्हणून याला काय म्हणतात? ड्रेन रेजिस्टर. हा तुमचा सोर्स रेजिस्टर आणि हा तुमचा सोर्स कॅपॅसिटर. मिनिंग काय आले? Yes, ma'am. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅपॅसिटर दिलेले आहे. C1 500 मायक्रोफॅरड, C2 10 मायक्रोफॅरड आणि CS आहे 100 मायक्रोफॅरड. ब्रेडबोर्ड वर कनेक्शन केलेले आहे आपली. ठीक आहे. सेम आहे याच्यामध्ये. ऑब्झर्वेशन टेबल मध्ये इनपुट फ्रिक्वेन्सी आहे, आउटपुट व्होल्टेज आहे. ठीक आहे. इनपुट फ्रिक्वेन्सी आपण 100 ओम ने व्हॅरी करणार आहे. म्हणजे इनपुटला आपलं काय आहे? फंक्शन जनरेटर आहे. आउटपुटला तुमचं काय आहे? CRO आहे. ठीक आहे. याचं नेचर ऑफ वेव्ह फॉर्म याची तुमची राहणार आहे साइन वेव्ह फॉर्म. इनपुटला फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची, आपण व्हॅरी करतो 100 हर्ट्स अप टू 1 मेगा हर्ट्स किंवा 2 मेगा हर्ट्स पर्यंत. ठीक आहे. फ्रिक्वेन्सी आपण व्हॅरी करतो आणि आउटपुट व्होल्टेज मेजर करतो. आउटपुट मेजर करायचा फॉर्म्युला काय आहे? टोटल नंबर ऑफ वेव्ह इन व्हर्टिकल फॉर्म इंटू व्होल्ट पर डिव्हिजन नॉब. हा त्याचा आहे तुमचा फॉर्म्युला आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर कॅल्क्युलेशन्स आहे. व्होल्टेज गेन कॅल्क्युलेट करायचे आहे, आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज. ठीक आहे. हे जे तुम्ही आउटपुट व्होल्टेज मेजर करणार आहोत आणि इनपुट व्होल्टेज आपण प्रॅक्टिकल मध्ये म्हणजे स्टार्टिंगला आपण इनपुट व्होल्टेज सेट करतो. ठीक आहे. इनपुट व्होल्टेज आपण 1 किलो हर्ट्स फ्रिक्वेन्सी आणि 1 वोल्ट आपण काय करतो? ऍम्प्लिट्यूड सेट करतो आणि त्याच्यानंतर आपण कनेक्शन्स माउंट करतो थोडक्यात. ठीक आहे. इनपुट व्होल्टेज आउटपुट व्होल्टेज अपॉन इनपुट व्होल्टेज हा आहे तुमचा व्होल्टेज गेन. ठीक आहे. व्होल्टेज गेन डीबी मध्ये तुम्हाला कॅल्क्युलेट करायचा आहे तो 20 लॉग ऑफ V0 अपॉन VI. आणि बँडविथ 3 dB बँडविथ मेजर करायचा असेल FH मायनस FL. आलं का? Yes, ma'am. आपण प्रॅक्टिकल परफॉर्म
आपण किटवर करतोय परफॉर्म, किटवर परफॉर्म करत आहोत. ठीक आहे, किट आहे त्यानुसार आपण काय करतोय, कनेक्शन्स करतोय. ठीक आहे, तुमचं इनपुटला किट आहे. ठीक आहे, रेडीमेड किट आहे. याच्यामध्ये इनपुटला तुमचा फंक्शन जनरेटर लावला आहे आणि आउटपुटला तुमचं काय लावलं आहे, सीआरओ. ठीक आहे, आपल्या किटला आहे तुमचा फंक्शन जनरेटर आणि आउटपुटला आहे तुमचा सीआरओ आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर इनपुट फ्रिक्वेन्सी सेट केली आपण. इनपुट फ्रिक्वेन्सी सेट आहे 1K 1 वोल्ट. ठीक आहे, या व्हिडिओमध्ये तुम्हाला अजून क्लिअर होऊन जाईल की प्रॅक्टिकल कसं परफॉर्म करतोय आपण. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आहे. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आपण व्हॅरी करतो 100 हर्ट्स अप टू 1 मेगा हर्ट्स किंवा 2 मेगा हर्ट्स पर्यंत. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी व्हॅरी करायची आणि आउटपुट व्होल्टेज काय करतोय आपण, मेजर करतोय. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी आपण काय करतोय, व्हॅरी करतोय आणि आउटपुट व्होल्टेज काय करतोय, आपण मेजर करतोय. फॉर्म्युला काय आहे, नंबर ऑफ वर्टिकल डिव्हिजन इंटू वोल्ट पर डिव्हिजन नॉब. नंबर ऑफ वर्टिकल डिव्हिजन इंटू वोल्ट पर डिव्हिजन नॉब. ठीक आहे, याचं नेचर ऑफ फॉर्म सेम राहणार आहे. पहिले फ्रिक्वेन्सी आपली इन्क्रीज होते, नंतर कॉन्स्टंट राहते. ठीक आहे, 1 to 1 हर्ट्स टू 1 किलो हर्ट्स पर्यंत तुमची फ्रिक्वेन्सी ही इन्क्रीज होते, त्याच्यानंतर ती स्टेबल राहते. ठीक आहे, 1K अप टू 100 किलो हर्ट्स पर्यंत तुमची फ्रिक्वेन्सी तुमची कॉन्स्टंट राहते आणि 100 किलो हर्ट्स किंवा आपण 1 मेगा हर्ट्स टू 2 मेगा हर्ट्स पर्यंत तुमची फ्रिक्वेन्सी काय होते, डिक्रीज होते. आपण स्टार्टिंगला याचं नेचर ऑफ ग्राफ बघितलाय. ठीक आहे, आता आपण काय करतो, याची फ्रिक्वेन्सी स्टेबल झालेली आहे. दिसते तुम्हाला, अँप्लिट्यूड दिसते सीआरओ वर. फ्रिक्वेन्सी आपण व्हॅरी करतोय. ठीक आहे, फ्रिक्वेन्सी तुमची कॉन्स्टंट राहते. व्हर्टिकल लाईन दिसते ना तुम्हाला सीआरओ ची, व्हर्टिकल लाईन दिसते ना, हे बघा. जसजसे आपण फ्रिक्वेन्सी व्हॅरी करू, ठीक आहे, तुमची फ्रिक्वेन्सी व्हॅरी करतोय ती कॉन्स्टंट राहते. ठीक आहे, दिसते ना कॉन्स्टंट. फॉर्म्युला आहे नंबर ऑफ वर्टिकल डिव्हिजन इंटू वोल्ट पर डिव्हिजन नॉब. फॉर्म्युला, इनपुटला तुमचं फंक्शन जनरेटर आहे, आउटपुटला त्यांनी काय लावलेलं आहे, सीआरओ. किटवर फक्त एवढे आपले दोनच कनेक्शन्स करायचे असतात. पॉवर सप्लाय आहे, जो 10 वोल्टचा पॉवर सप्लाय आहे तो इनबिल्ट आहे. सध्या फ्रिक्वेन्सी व्हॅरी होते, याच्यामध्ये तुमची फ्रिक्वेन्सी कॉन्स्टंट राहते.
दिसते कॉन्स्टंट व्हर्टिकल वेव्ह फॉर्म बघा. दिसते कॉन्स्टंट. ठीक आहे. आपण फ्रिक्वेन्सी व्हॅरी केलं आहे आणि तुमचं ऑब्झर्वेशन टेबल याच्यात दिसतोय. इनपुट फ्रिक्वेन्सी व्हॅरी केलेली आहे आणि आउटपुट व्होल्टेज काय केलेलं आपण आहे, मेजर केलेलं आहे. ऑब्झर्वेशन टेबल दिसतोय तुम्हाला. ठीक आहे. इनपुट फ्रिक्वेन्सी आपण व्हॅरी केली आहे आणि आउटपुट व्होल्टेज काय करतो आपण, मेजर करतो. ठीक आहे. कळालं का? कळालं का तुम्हाला?